नमस्कार. मी कवी अंकुरी थम या नात्याने मी आपणा सर्वांना अभिवादन करतो आणि ढासळत चाललेला बांध या विषयावरची माझी कविता, माझी रचना आपल्यापुढे सादर करतो. या रचनेमागची पार्श्वभूमी प्रथमतः आपल्यापुढे सादर करतो. आज आपण लग्नाकडे ज्या पद्धतीने पाहत आहोत, तो केवळ बदल नाही, ती एक गंभीर घसरणीचा इशारा आहे. अपेक्षा, व्यवहार आणि मोजमापाच्या नादात आपण नात्यांचा खरा अर्थच हरवून बसलो आहोत. ज्या बांधावर कुटुंबे उभी राहतात, तोच बांध आतून ढासळत चालला आहे आणि आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. ही परिस्थिती केवळ वैयक्तिक नाही, तर सामाजिक पातळीवर परिणाम करणारी आहे. जर आपण आत्ताच थांबून विचार केला नाही, तर उद्या उशीर होईल आणि त्याची किंमत पुढील पिढ्यांना मोजावी लागेल. अशा अर्थाने मी ढासळत चाललेला बांध म्हणजे लग्न या विषयावरची कविता लिहिलेली आहे. ती कवी अंकुरिथम या नावाने आपल्यापुढे सादर करतो. चला या तर ऐकूया लग्न ढासळत चाललेला एक बांध. मी कविता सुरू करतो. हल्ली बघा ना, लग्न जमणे नाही राहिले सस्ते. कसे बांधणार मग? दुकानात जाऊन बसते. कुणाला कुणाच्या अपेक्षाच काही समजेना. 2 मिनिटाचं बोलणं मनाला काही भिडेना. अपेक्षांच्या गोंधळात मात्र वय काही थांबेना. वाढत चाललंय हेच नेमकं कोणाला समजेना. आता कर्तबगारी मोजायला पॅकेज हेच साधन, तर बाकी काही विचारायला धजत नाही मन. स्वतःचा फ्लॅट पाहिजे पुण्यात, वय 25शीत. हवी शेती, पण शिकलेली मी राहीन पुण्यात. फ्लॅटच्या किमती ऐकल्या की भोवळ येते क्षणात. स्वतःचा हवा एवढेच ठसले मात्र आमच्या मनात. शून्यातून जग निर्माण होते आम्ही आता विसरलो. लग्नाच्या आधी सारे काही हवे यावर अडून बसलो. वंश काही खुंटतील, विचार येईल का कधी मनी. अहो होणार किती आपण सामाजिक पापाचे धनी. कशाला किती महत्व द्यावे हेच आम्हा समजेना. लग्न हा कौटुंबिक बांध असतो हेच तर उमजेना. प्रिय रसिक हो, अशा प्रकारची ही माझी कविता मी आपल्यापुढे सादर केलेली आहे. आपणास विनंती आहे की हा एक ज्वलंत विषय आहे आणि ह्या ज्वलंत विषयावरची माझी कवितेचं आपण आपल्या परीने विश्लेषण करावं आणि त्याबद्दलच्या आपल्या भावना माझ्यापर्यंत पोहोचवाव्यात. कविता आवडली तर इतरांना सुद्धा ती आपण पोस्ट करावी आणि या कवितेच्या माध्यमातून विवाह या विषयावरती जी सध्या सामाजिक गंभीर समस्या निर्माण झालेली आहे, त्याबद्दल एक प्रकारचं सखोल चिंतन करण्यासाठी आपण अनेकांना उद्युक्त करूया, प्रोत्साहित करूया आणि हा प्रश्न कसा सुटेल यासाठी आपला खारीचा का वाटा असेना आपण देऊया. चला तर मग या कवितेच्या विश्लेषणाकडे. धन्यवाद.